नमस्कार. महाराष्ट्र सोशल पोलीस असोसिएशन व नेताजी सुभाषचंद्र बोस जीवन गौरवच्या वतीनं मला काल 2025चा जीवन गौरव पुरस्कार आणि सन्मानित करण्यात आलं आहे. हा पुरस्कार देण्याचे माझे मागील काळातील चळवळ आणि केलेले काम ही कामाची पावती आहे, म्हणून हा मला पुरस्कार देण्यात आला आहे. आता समाजासाठी आम्ही तर आता काम करतो. सर्व जाती धर्माच्या लोकांसोबत आम्ही सामूहिक व्यायाममेळे असो, रक्तदान शिबिर असो, इतर कुठलेही कामं असो करत असतो. त्याच्यामुळं हा आम्हाला पुरस्कार दिलेला आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकले म्हणून त्यांना घाबरत नव्हते लोक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लई शिकले म्हणून घाबरत नव्हते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महत्त्वाची गोष्ट होती, त्यांच्याकडे चारित्र्य होतं आणि त्या चारित्र्यामुळे त्यांना मोठमोठे घाबरत होते. तालुक्यातच आम्ही सगळ्यात अगोदर शासनाच्या दिलेल्या योजनेच्या आत आम्ही आमचं गाव पूर्ण टोटल हागणदारी मुक्त केलं आणि तालुक्याचा आम्हाला प्रथम पुरस्कार मिळाला आणि त्या पुरस्कारामुळं आम्हाला आमची शासनाने निवड केली आणि त्या महाराष्ट्रातून आम्हाला बिहार राज्यात बेगुसराय जिल्ह्यात नावकोठी तालुक्यात हागणदारी मुक्त गाव करण्यासाठी आम्हाला शासनाच्या वतीनं पाठवण्यात आलं होतं. आम्हाला तालुक्याचा निर्मल ग्राम पुरस्कार दिला होता पंचायत समितीच्या वतीने. जसं समाजात घरात काम करायचं असेल तर अर्थाशिवाय अर्थ नाही आणि जनतेचे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर राजकारण हे आता सध्याची जोडत आहे. आता येणाऱ्या काळात जर आपल्याला संधी दिली, जनतेनं जर स्वीकारला तर आपण जिल्हा परिषदेतून सुरुवात करणार आहोत. सध्या कुठल्याही पक्षासोबत बोलणं नाही, समाजासोबत आणि आपल्या गोरगरीब जनतेसोबतच बोलणं चालू आहे. आता कुठल्या पक्षानं संधी दिली तर पक्षाकडून लढू, नाहीतर आपण स्वतंत्र निवडणूक लढू. शेतकऱ्याच्या तर खूप समस्या आहेत. शेतकऱ्याचा तर कोणीच वाली नाही. कारण आज तुम्ही पहा, आज शेतकऱ्याचं DAPचं पोतं 722 झालं. जे 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी खताचे भाव होते ते दुप्पट वाढले आणि शेतीमालाचे भाव वाढले नाही. कारण याच्यासाठी शेतकऱ्यासाठी फार मोठं एक आंदोलन उभं करणं फार महत्त्वाची गरज आहे. निश्चितच गावकऱ्यांनी पुढाकार घेतले. गाव करील ते राव करील ते गाव करील. पण गावातल्या लोकांनी पुढाकार घेतल्यानंतर सरपंच ग्रामसेवक काहीच करू शकत नाही. गावानं जर मनात आणलं तर काही रात्रच होऊ शकते आणि गाव स्वच्छ आणि सुंदर होऊ शकतात. त्यासाठी गावकऱ्यांना पुढे येणं महत्त्वाची गरज आहे. गाव पाठीमागे नसेल तर आपण पुढे काहीच करू शकत नाही. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला गावापासून सुरुवात केली तर ते आपलं फाउंडेशन आहे. त्याच्यामुळे पुढे आपल्याला स्वीकारले जातं. गावातील लोकांचं प्रेम आहे म्हणून आपण इथपर्यंत गेलो. गावातील लोकांचं, सर्वसामान्याचं, मित्रपरिवाराचं, तुमच्यासारख्या पत्रकारांचं सर्वांचं प्रेम आहे म्हणून आपण आज इथपर्यंत आलो. वेळेला तर आपल्यापेक्षा चांगलं काम करणाऱ्या माणसाला आपण पुरस्कार सन्मान करू शकतो. आहे खूप संकल्पना आहेत. कारण आजची तरुण पिढी व्यसनाधीन होत चाललेली आहे. आज पहिलं 4 माणसावर गाव चालायचं. आज कोणी गावात कोणाचं ऐकायला तयार नाही. त्यासाठी गावात आज तरुण मंडळी, शेतकऱ्याच्या लेकराचे लग्न राहिलेत, त्यांच्यासाठी, गोरगरिबासाठी खूप काम करायला खूप संधी आहे. पहिल्या सुरूला आम्ही सगळ्यात अगोदर रस्ते, पाणी, आरोग्य आणि शिक्षण याच्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा, खाजगी शाळा बंद झाल्या पाहिजे आणि जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजे. कारण गोरगरिबाच्या लेकराला जिल्हा परिषद शाळेत सर्व शिक्षण मिळते आणि हे जे प्रायव्हेट शाळा आहेत तिथं 10वी-12वी नापास झालेले लेकरं शिकवतात आणि इथं D.Ed. B.Ed. झालेले शिक्षक शिकवतात. त्यामुळं त्यांच्यातही शिक्षणात तफावत निर्माण होती. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजे आणि गोरगरिबाचे लेकरं शिकले पाहिजे. त्यासाठी आपलं प्रथम पाऊल आहे. महाराष्ट्र सोशल असोसिएशन व नेताजी सुभाषचंद्र बोस मला हा जीवन गौरव पुरस्कार दिला. त्याबद्दल त्या सर्व मान्यवराचे आणि लातूरकरांचे मी सर्वप्रथम आभार मानतो आणि त्या परिसरातून मला माझ्या सर्व मित्रपरिवार, लहान थोर, वडीलधारी मंडळीकडून जे मला अभिनंदनाचा वर्षाव होत आहे त्याबद्दल मी त्यांच्या या विश्वासाला आणि माझ्यावर केलेल्या प्रेमाला कुठेही तडा जाऊ देणार नाही, ही एवढी मी त्यांना ग्वाही देतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.